जिंदगीत कवा सहज असतात तो पण मुंबई सारख्या शहरातला कवा मी उठला नाही, पण आज उठे लागला का की भाईंचा एक्झाम. सो हे गाइस अस्सलाम वालेकुम. बाकी मुंबई सारख्या शहरातला आपल्याला टॅक्सीला हात करे लागत नाही, बिकॉज नाना है तो डरने की क्या बात, पूरी दुनिया को घुमाने वाले इंसान आज हमें घुमा रहे. आता जायचा होता बँड्रा, मग नाना डिसाइड करता ते आपण जाएंगे पाणी के रस्ते से. मनातच्या मनात बोलताय आपण काय वास्कोडी गामा नाही, एक तर आपला आणि पाण्याचा 36 चाक राहावी. जशी गाडी टनलशीन भैर तर आपली तब्येतच खुश भाई. सर सलामत तर पगडी हजार. हा काय मुंबई काही ना काही आपल्या डेव्हलप होत राहतं. गाईज कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही हाजी अली फर्स्ट टाइम केव्हा गेल्या होत्या. मी गेला होता 2011ला. फायनली आपण आपल्या लोकेशन वर आले आहो आणि माझ्या संगत ही लोक पण आले. फक्त फरक इतका हे लोक आले एक्झाम द्यायला आणि मी आले टाइमपास करायला. आता फरानबाईचा पेपर असतो त्यांची वाट बघायची, पण हा टाइमपास इतका महाग पडेल मला माहिती नव्हता. बोलले होते 1 तासात वापस येईल, पण 1 बोलून 3 तास झाले, पण ह्यांचा काय आता पता नाही. गाईज हा माणूस 7:30ला आतून गेलाय आणि आता वाजले 12:30. आता केसा फलकवते म्हणजे पेपर बेस गेलाय. आता बँड्राशीन जायचं आपण डोंगरी. गावात न सुटलेला माणूस पोचेल एअरपोर्टला, पण मी काय पोचत नाही. लास्ट मोमेंटला असली ट्रॅफिक मिळते ना की हालेला जागा नाही. माझ्या चॅनलवर नवीन आहोत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि इन्स्टावर सफदर साहेब 13 पेजला फॉलो करा. फायनली आपण डोंगरीवर तर राहिले आहो आणि बघतोच आपली आसिया ट्रॅव्हल्स पण आली टाइमात. आय होप ब्लॉग आवडला तर आजच्या ब्लॉगला इतकाच. मी नेक्स्ट ब्लॉगला तुमचा सफदर साहेब अँड कोकणी साहेब. बाय.